नमस्कार मित्रांनो, बजरंग बली की जय म्हणलं आणि जाधवांची गाडी घेतली आणि चला म्हणलं आम्ही जाणलोय आता भरायला मुंबई ते चेन्नई. आता आपण जाणवतो आयरोलीला भरायला. जाताना थोडं ट्रॅफिक लागलं बरं का. कंपनीत पोचलो, दुसऱ्या जुळीदाराची गाडी भरायला चालू होती. आपली गाडी बघा सकाळ दिवसभर थांबून रात्री 10 नंतर आपली गाडी भरली आणि निघालो बघा कंपनीत बाहेर. भरल्या पेपर भेटलं त्यामुळे काय बरं वाटलं. एक्सप्रेसला लागलो आणि आम्ही आपलं निघालो बघा. आता एक्सप्रेसला जाम होता, त्यात आपल्या मोबाईलमधचा जरा चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला बरं का. त्यामुळे व्हिडिओ काय म्हणणार डायरेक्ट आपण खेडसोबरच्या टोल नाक्यावर येऊन पुढे आपण झोपलो, कारण जोली झोप आली ती. सकाळी उठलो बघा, ह्या सागर हॉटेलवर रात्री झोपलो होतो आपण. उठून आपण आता जाणवतो सातारला, का तर आपल्या थोडं गाडीचा चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला आणि चाललो होतो बघा. ही बघा गाड्या लाईनीला लावल्या, का तर पुण्यात सकाळ सकाळी नो एंट्री असते. घाटाला लागलो बघा. इथं नाल पुढे आम्ही साताऱ्यात. ही पिकअप नवीन चालल्या होत्या रोड नाही. सातारा बघा, आमचा सातारा दिसता एक नंबर आहे बरं का. आणि तशी माणसं पण एक नंबर आहेत. आमचा कंदीपेढा एक नंबर आहे. हायवेसनं गाडी वळवली ब्रिज खाली बघा. आता आपण आपल्या मिस्त्रीकडे जाणार होतो, चंदू मिस्त्रीकडं. चंदू मिस्त्री बघा लगेच आलंच. म्हणलं काय गाडीत काम आहे तुझं, चला पण करूया. लगेच बघा मिस्त्रीनं चार्जिंगचं बघितलं, चार्जिंगचा बोर्ड गेलाय. म्हणलं असू द्या म्हणलं. मिस्त्रीला आपलं थंड केलं. मिस्त्रीला म्हणलं येतो. आमचं रोहित शर्ट बांधलं, रोहित शर्टला घेतलं आणि आम्ही आपलं निघालो विट्याकडं. गाडी पोचल्या बघा, गाडी पंपावर लावली आणि पेमेंट करतो तो पंपावर का डिझेल भरून. तोपर्यंत आपला दिसला जुळीदार धवल कांबळे. लय दिवसानं भेटलो तर बरं का. खरंच म्हणजे कॉलेज विलेज संपलं का नाही, जुळीदार असं भेटतात कधी तर बरं का. पण चांगलं वाटतं. त्याला म्हणलं जातो म्हणलं. बरं म्हणला. आम्ही आलो निघून घराकडं. घरी येऊन फ्रेश बीज झालो आणि चाललो बा इकडे जुळीदाराकडे गेलो. रॉयल लिप चौकात आपल्या जुळीदाराचं पान शॉप आहे बरं का. एक नंबर दुकान आहे. कधी तुम्हाला मसाले पान, बऱ्याच फ्लेवरची पानं बी नाहीत, सगळं कोल्ड्रिंक बिल्डिंग ठेवतो बरं का. गडी अवश्य भेट देत जावा. आणि अक्षय संपाळला म्हणलं लागा लई दिवसानं भेटला भावा लागा तू, चल म्हणलं आपण महाराजांचं दर्शन घेऊया म्हणलं. विट्यात आलो आणि महाराजांचं दर्शन घेतलं नाही असं कधी आपण झालंच नाही. महाराजांचा देखणा असा पुतळा बरं का विट्यात आहे आपला. अवश्य भेट देत जावा. ही विटा नगरपालिका आहे. आणि पुढं आलो पंचमुखी गणपती मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघालो बघा आता जत साईडला, कारण आपल्याला जायचं होतं चेन्नईला. ही आलो रेणावीच्या घाटात. रेणावीच्या घाटात रोडचं काम चालू आहे बरं का. डबरी मुजवलेलं त्यामुळे बरं वाटतं बरं का. नाहीतर घाटात धाड 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 वाजायचं. हे बघा माणूस मधनच पळत आला. थांब 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 म्हणला, पुढनं गाडी द्या असू द्या म्हणलं. चला पुढं आलो रेवणगावच्या घाटात बरं का. हायची पोझिशन आहे बरं का. तेवढं ती पण भरून घ्या, बरं वाटेल. काय होतं लय गाड्या पडत्या. ही बघा पिकअप, हे बघा दान दान वाजते नुसतं. पुढं आलो खानापूरमध्ये. खानापुरात हे आपल्या जुळीदाराचं भांड्याचं दुकान आहे. ह्याला पण म्हणलं आज भेटावं म्हणलं. आमच्या सचिन पाहुण्याला पण बोलून घेतलेलं सागर शेठ बघा आमचं. सागर शेठला म्हणलं थंडा बिंडा आणलाय घ्या पिऊन म्हणला. असं ते म्हणलं पाचचा बरं असतं. हे त्याचं दुकान आहे बघा. त्याच्या दुकानात बरं का इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी, फर्निचर, सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात बरं का. आणि लग्नाचा बस्ता अवश्य काढायला ह्याच्या दुकानात येत जावा. तुम्हाला माझं नाव सांगा, त्याला आपण आकर्षक डिस्काउंट पण द्यायला लाव. आणि अवश्य म्हणजे एक नंबरची भांडी, एक नंबरचं फर्निचर, एक नंबरचं इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला इथं अवश्य भेटतील. जाऊया म्हणलं आता आपण तिथं म्हणून आलो निघून. पुढं बघा जतकडं जायचं म्हणलं का नाही लय आपदा आहे हो, नको वाटतंय. ही बघा नागाचा घाट, धाड 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 धाड. अरे भरून घ्या, याचं कटडं बेटं बांधा. ब्रेक फेल झाला तर खाली जायला वेळ लागणार नाही. हे बघा कसला नागच फटा पास झाला. आणि बघतो तर काय आनंद मोठ्या. आणि फयाज भाई निवांत रोडवर बसलो होतं. अरे का बसलाय म्हणलं तर काय नाही, फयाज भाई म्हणलं आनंदाला दिवसानं भेटलाय म्हणून बोलावं म्हणलं. बरं म्हणलं असू द्या. म्हणलं चला निघलो आम्ही बघा. पुढं आलो. रोहित शेटला गाडी दिली ती. रोहित शेटला म्हणलं हळूहळू जाऊ द्या. आणि जाता जाता म्हणलं अंदा म्हणला अरे थंडा पी बाबा. बरं म्हणलं पिलू. टोल नाक्यावर विजापूरला. आणि बघतोय तर काय विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स बघा, एक नंबर ट्रॅव्हल्स आहे बरं का. टोल नाका पास झाला आणि पुढं आलो आम्ही आलमट्टीला. गाडीत जरा सिलेंडरचं म्हणजे गॅस संपला होता, गॅस भरून घेतला आणि पुढं आलो हॉटेलवर. जेवलो मस्त वेगळे बरं का. रोहित शेटला म्हणलं पोट भरून जेवा. हे जाऊ उद्या सकाळीच जेवण आता आपल्याला. चला आता परत भेटू. धन्यवाद.